दरवर्षी होणाऱ्या या मेंगाईदेवी यात्रा उत्सवाचा आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातीमध्ये गुणागडावरच्या मेंगाईने या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या भक्तांच्या हितासाठी मेंगाईने स्वयंभू असा वेल्ल्यामध्ये अवतार घेतलेला आहे आणि त्याचं हे मंदिर आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मेंगाई देवीची यात्रा होते. हजारो भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या यात्रेनिमित्त इथे येत असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक होते, पालखी होते मेंगाई देवीची. त्याच्यामध्ये हजारो लोक सहभाग घेत असतात. या अतिशय जागृत अशा देवस्थानामध्ये या भागामध्ये ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील काम केलेलं आहे त्यांनी मिळवलेलं यश हे ते कधीच विसरत नाहीत. अगदी त्यांचे नंतरचे वारस देखील मेंगाई देवीच्या दर्शनासाठी इथं येतात. इथल्या शेतकऱ्यांना धनसंपत्ती मिळावी, आरोग्य मिळावं, त्यांची भरभराट व्हावी म्हणून तोरणा किल्ल्यावर सर्वसामान्य लोकांना जाता येत नाही आणि म्हणून त्यांचा सगळ्यांना दर्शन देवीचं मिळावं म्हणून त्यांची इथं शेतकऱ्यांच्यावर पूर्वी ज्या टोळदाढी व्हायच्या त्या टोळदाढीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान व्हायचं. मग शेतकऱ्यांनी देवीला विनंती केली आणि मग देवीनं इथं अवतार घेतला आणि शेतकऱ्यांसाठी तिनं खूप म्हणजे आशीर्वाद स्वरूपामध्ये लोकांना जो प्रसाद दिला त्याच्यातून तिचं इथं अवतरण झालेलं आहे आणि इथल्या सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी आणि याच्यासाठी देवी कायमस्वरूपी जागृत स्वरूपामध्ये इथं स्वयंभू स्वरूपामध्ये अवतरलेली आहे. आणि ही जी शिळा आहे ही मूळची शिळा आहे. त्यावेळेस या इथं एक शेत होतं आणि इथल्या एका शेतकऱ्याला त्याच्या नांगराच्या फाळाला ती शिळा लागलेली उपाशन लागला आणि त्याच्यातून रक्त आल्यानंतर देवीचं इथे अवतार झालेला स्वयंभू स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कुस्ती आखाडा म्हणजे जिथं 2 लाख 2.5 लाख 3 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस मल्लांना दिलं जातं. या मातीमध्ये मल्ल स्पर्धेची खूप मोठी परंपरा आहे आणि भोर, वेल्ला, मुळशी त्याचबरोबर पुणे आणि महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मल्ल इथं येत असतात. दरवर्षी या यात्रेमध्ये होणारा जो कोणी महाराष्ट्र केसरी असेल किंवा हिंद केसरी असेल त्यांच्या कुस्त्या लावल्या जातात, मानाच्या कुस्त्या म्हणून. आणि त्याच्यामध्ये या भागातला मल्लांचा जो सहभाग आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राजेशाही मिरवणूक, फार मोठा कुस्तीचा आखाडा आणि सर्वसामान्य लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं अनेक उपक्रम देखील इथं राबवले जातात. ओके भैया, धन्यवाद. तसेच देवीला या शिवाजी महाराजांच्या काळातले सोन्याचे अलंकार, हिरे, पासून आणि ज्योतिषसह नवरात्र आणि यात्रेमध्ये बसवले ट्रेझरीमधून ते आणले जातात. शिवाजी राजांनी ही केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले अलंकार आहेत आणि ज्याच्यामध्ये सुवर्णाचा मुकुट आहे, नथ आहे, वेगवेगळे अलंकार आहेत हिरेमान आणि अगदी काळातले